नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं के बी फार्मा या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही डी फार्म किंवा बी फार्म किंवा पॅरामेडिकल क्षेत्रातील विद्यार्थी किंवा नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे LTMG हॉस्पिटल सायन यांनी विविध पदासाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाहिरातीतील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये बघा, महानगरपालिका आयुक्त यांची मंजुरी नुसार 30/5/2025 नुसार लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाकरिता खालील नमूद करण्यात आलेली विविध पदे निवड कोणत्या पद्धतीने होणार आहे? कंत्राटी पद्धतीने भरायची आहे. सदर पदाकरिता मुंबई महानगरपालिकेच्या ह्या पोर्टलवर ही लिंक दिलेली आहे. ह्या पोर्टल ह्या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता पात्रता सादर करीत असलेल्या उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहे. ह्यामध्ये बघा, अर्जाचे जे शुल्क असणार आहे, लोटिमस रुग्णालय कॉलेज इमारत तळमजला रोगपाल विभाग रूम नंबर 15 येथे 870 + 18% GST म्हणजे 157 मिळून एकूण तुम्हाला 1027 रुपये. किती? 1027 रुपये इतके शुल्क दिनांक 15/6/2026 ते 24/6/2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत तर सर्व शनिवार तसेच रविवार या सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 11 ते 3 वाजेपर्यंत भरून त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेला अर्ज सोबत शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय त्या रिलेटेड सर्व कागदपत्रे जोडून लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय इथे आवक जावक विभागात 24/6/2026 रोजी संध्याकाळी 5:30 पर्यंत सादर करायचा आहे. कधीपर्यंत सादर करायचं आहे? 5:30 पर्यंत. आणि कधी? 24/6/2026 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर वरती खाली दिलेलं आहे बघा, विविध पदासाठी अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची खात्री करावायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता किंवा अटींची पूर्तता करीत असून सदर कंत्राटी पदाकरिता ते पात्र आहेत का नाही हे सगळं तुम्हाला PDF जे अटी आणि शर्ती तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं खाली दिलेला आहे जो कंत्राटदारीचा जो कालावधी असणार आहे तो 1/7/2026 ते 31/3/2027 पर्यंत मर्यादित असणार आहे. ठीक आहे. 1/7/2026 ते 3/7/2027 पर्यंत. त्याच्यामध्ये बघा, जे पहिलं असणार आहे ते न्यूरोलॉजी टेक्निशियनसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये जो प्रति महिना मानधन भेटणार आहे तो 20,000 असणार आहे. त्यासाठी उमेदवाराने बॅचलर ऑफ पॅरामेडिकल न्यूरोलॉजी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामार्फत चालविलेला जाणारा न्यूरोलॉजी विषयातील पूर्णवेळ 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. त्याने 12 महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. ठीक आहे. त्यानंतर ऑडिओ कम स्पीच थेरपिस्ट आहे, डायलिसिस तंत्रज्ञ आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, त्यानंतर ECG टेक्निशियन आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅबोरेटरी टेक्निशियन. आता बघणार आहोत आपण फार्मसिस्ट रिलेटेड. ठीक आहे. हे आपल्या रिलेटेड बघणार आहोत आपण आता. त्यामध्ये बघा, त्यामध्ये जो मानधन भेटणार आहे तो भेटणार आहे आपल्याला 20,000 रुपये प्रति महिना. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून जे शैक्षणिक पात्रता जी असणार आहे, उमेदवाराकडे राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे आणि उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलकडे नोंदणीकृत असावा. म्हणजे रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. 1948च्या ॲक्टनुसार तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे फार्मसी काउन्सिलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे बघा, 1 ते 5 मधील उमेदवारांनी खालील अर्हता धारण करणे गरजेचे आहे. त्यामध्ये बघा, उमेदवार किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा जी असणार आहे ती उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. आणि निवडाची जी निकष व कार्यपद्धती जी असणार आहे ती बघा. तर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीमधील प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांनी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येतील. मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या ईमेलवर 2 दिवस आधी कळवण्यात येतील. ठीक आहे. आणि अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 15/6/2026 ते 24/6/2026 असणार आहे. आणि अर्जाचे शुल्क ते आधी सांगितलं 1027 असणार आहे. सदर शुल्क हे ते रिटर्न भेटणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ते परत केले जाणार नाही. आणि अटी वगैरे हे जे आहेत ते वाचून घ्या तुम्ही. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर हा बघा, नियुक्तीची वेळी उमेदवाराकडून 500 बॉन्ड पेपरवर करारनामा करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला उमेदवारास नियुक्त केलेल्या विभागातील सत्रानुसार साप्ताहिक रजा व एका कॅलेंडर वर्षाला 15 नैमित्तिक रजा अनुज्ञेय असेल. त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही रजा अनुज्ञेय नाही. ठीक आहे. हे सगळं अटी आणि शर्त काय आहेत ते सगळे व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अप्लाय करा. एक चांगली सुवर्ण संधी आहे लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये. आणि महत्त्वाचं जे असणार आहे, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात ही काळजीपूर्वक वाचा. अपूर्ण अर्ज किंवा अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज पोस्टाने पाठवू नका. मुलाखतीसाठी खर्च उमेदवारालाच करावा लागणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही फार्मासिस्ट किंवा इतर पॅरामेडिकल क्षेत्रातील उमेदवार असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF नक्की वाचा आणि सर्व कागदपत्रे तपासून अर्ज करा. ही PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि KP फार्मा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दररोज फार्मासिस्ट, गव्हर्नमेंट जॉब्स आणि वॅकन्सी अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.